ओके गाईज, सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता मी माझी सगळ्यात मोठी पेंटिंग जी स्टार्ट केलेली आहे तिला मी आउटलाईन करून तर ठेवलं होतं, जर तुम्ही आधीच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल. आता मी प्रॉपरली तिला म्हणजे माझ्या कॅनव्हसला प्रिपेअर करणार आहे. सो लवकर लवकर चालू करूयात. ह्याच्यामध्ये मध्ये मी एक वर्टिकल व्हिडिओसुद्धा काढते माझ्या इंस्टाग्रामसाठी. सो काही शॉर्ट्स मी घेणार नाही, काही शॉर्ट्स त्याच्यामध्ये घेईल, काही शॉर्ट्स ह्याच्यामध्ये घेईल. सो असं आपण करून एक व्लॉग क्रिएट करूयात आणि एक रीलसुद्धा क्रिएट करूयात. तर टाईम वेस्ट न करता मी तुम्हाला दाखवते की मी इकडे कॅनव्हसवरती ऑलरेडी आउटलाईन करून ठेवलेली आहे. 0.5 मध्ये तुम्हाला दिसणार नाही असा एक छान असा ओढा आहे आणि धबधबा आहे खूप दूरवरती आणि माउंटन्स आहेत. सो आपण वेन घालवता चालू करूया फटाफट. तर सगळ्यात पहिले तरी कलर रेडी करत आहे माझ्या कॅनव्हस प्रिपरेशनसाठी. कॅनव्हस प्रिपरेशनसाठी मी नेहमीच ऑकर कलरचा यूज करते. सो आता एवढा पण पाणी घेतला आहे आणि एवढा कॅनव्हसवरती हा एवढा पाणी लागेलच. मी डायरेक्टली ह्याच्यामध्येच माझा कलर ॲड करत आहे. येलो टोन ही एक स्टँडर्ड टोन आहे. सो मी येलो टोनच छान वाटतो ना कलर. प्रॉपरली मिक्स करूयात. गाईज, मी एक गोष्ट विसरले. ॲक्च्युली मला ही गोष्ट नंतर करायची होती. फर्स्ट मला ओ गॉड. ठीक आहे, आता आपण ह्याला सध्या असंच ठेवूयात. आय होप हा असाच राहील. हा अजून एक ग्लास आहे, त्याच्यामध्ये आपण घेऊया जे आपण विसरलो. त्याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि सेम शेड मी टाकत आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं कमी पाणी घेतलं आहे. सेम शेड मी ॲड करते आणि एक डार्कर चॉकलेटी शेड मी ॲड करते. कारण मी जे पेन्सिल स्केच केलं ते एका पॉईंट नंतर वॅनिश होईल, म्हणून मला एक अंडरटोन प्रॉपरली एक डार्कर शेड्सने स्केच करायचं होतं, जे मी विसरले लिटरली. आणि लकीली मला ते आता आठवलं, मी जेव्हा स्केचकडे बघितलं. मी थोडीशी रेड शेड ॲड करते. आणि आता हे मिक्स करूयात. आता जेवायचा टाइम झालेला आहे. मी जेवून येते तोपर्यंत ही लेअर आय गेस प्रॉपरली ड्राय होईल. सो पटकन जेवून येते. किती घाम येतो यार जेवायलाच. काय कार्टून बनवून आले? कार्टून काय असतं गाईस, हा मेकअप आहे माझा. छान दिसते की नाही छान. इथे चांगली लाईट आहे, इथे छान दिसते. तू नाही छान दिसत. मेकअप नाही केलाय ना मी. अय्यो थांब लगेच. हे बघ, हे आज केलंय, हे पण आज केलंय, हे केलं आणि हे केलं ना. त्याच्यानंतर आई काढले, परत आई काढले एवढा. आणि हे 1 2 3 1 1 2 2 ते 20 पर्यंत. आणि किती ओरडा खाल्लास ग? थोडासाच खाल्ला. छोटी बोलते तशी बोलतेस ना? छोटी बोलते तशी बोलतेस नाही नाही. तुझा अभ्यास झाला? माझा अभ्यासाचा वय गेला त्रिशा. पेंटिंगच करत होती मी. बाबाने बोललो त्याला जास्त उभा ना बनवायचा. कोणी नाही बघायचं. काकाला सांग, काका किती मोबाईल बघतो. एवढा बघतो, बापरे. डोळे खराब होते, आपले डोळे जातात. आणि मग असे करायचे. अरे बापरे. रिव्हर्सचा ऑप्शनच नाही असतो ना, पण काही कंच्या ते कसे असे पटकन करतात. असं इकडे बॅक साईड काय दाखवायचं असेल तर बॅक साईड करतात, फ्रंट साईड दाखवायचं असेल तेच नाही आहे यार इथे कुठेच.
सेटिंग मध्ये बंद ठेवला. जरा करून दे सेटिंग. त्यानंतर मी खूप टाइमपास केला आहे. टाइमपास नाही केला आहे, मला असे डान्स वगैरे बघायला खूप आवडतात. सो मी डान्स बघत बसलेली आहे. ओके, आता जेवण वगैरे झाल्यावर मी बघते तर मी तुम्हाला दाखवते कॅनव्हासची काय अवस्था झालेली आहे. मधून उचलला गेला आहे, कारण मी जिथे पेंट केले त्याच्या व्यतिरिक्त पार्ट असा उचलला गेला आहे. लेट्स सी कसं वर्कआउट होतं. पण खूप मोठा कॅनव्हास असल्यामुळे हे असं एक झालं आहे. ब्लॉग करता आणि ते रील कॉन्टेंट बनवता मी फोन पाडलेला आहे आणि त्याच्यामुळे जो माझा माईकचा हे बघा माईकचा जो प्लग आहे ना तो तुटलेला आहे. आता कशी मी व्हिडिओ बनवणार. ठीक आहे, तरी मग कंटिन्यू करूयात. ओके गाईस, आता माझं झालेली आहे जेवढं पण मला करायचं होतं. आणि माझ्या मुलांनी मला हे प्रॉपर असं स्टिक करून दिलेलं आहे सेलो टेपनी. एनिवेज मी आता रील्स बनवू शकते थोड्या काळापर्यंत, जेवढ्यापर्यंत मला माहीत टिकतोय. ओके, सो आता मी प्रॉपर्ली तुम्हाला दाखवते. प्रॉपर्ली असं मी स्केच करून आणि कॅनव्हासला प्रिपेअर करून घेतलं. असं वाटेल की काय केलं की नाही, बट ट्रस्ट प्रोसेस आणि विश्वास ठेवा माझ्यावरती. मी ह्याला एकदम खूप सुंदर बनवणार आहे. ही तर सगळ्यात फर्स्ट प्रोसेस आहे जी तुम्ही बघताय. अजून मी पेंटिंग स्टार्ट सुद्धा केली नाही आहे. सो स्टे ट्यून विथ मी. आपण उद्या भेटूया. उद्या भेटूया म्हणजे ह्याच ब्लॉगला मी कंटिन्यू करणार. उद्या संडे आहे. ओके, उद्या काय नवीन गोष्टी होतात. सो मी तुम्हाला सकाळी भेटते. आज सपना बनवते सगळ्यांसाठी सँडविच. आणि आता तिने मला पण बनवून दिलाय. आता मी तो कट करत आहे. गार केलं ना, गारच मग खाऊ कसं. जाम चटके बस, सँडविचचे चटके बसत होते. कमी नाही करत. नको मॅच वगैरे नको, गाणी लाव व्यवस्थित. थांब मी लावते पाहिजे. काहीच आता मी माझ्या घरी झाले आणि हे दोघं बस सोडायला आहेत. श्रावणात मुलीने आपल्या माहेरी जायचं असतं अशी प्रथा असते. सो मी आता जात आहे माझ्या घरी. अजून काय घेऊ शकतो. पेर का नाही. ऐक ना, तो ऑरेंज हा तो असा पील होतो तो ऑरेंज हा आहे ना, पण असा एवढा कडक. आणि हे सेम पील होतात. काय फरक आहे 3 ऑरेंज मध्ये. हा ऑरेंज आहे तो मोसंबी. तिथे काय बघ. हा थंड पिशवी घे.
गाईज मार्टमध्ये व्हिडिओ का अलाउड नाही आहे? मार्टमध्ये असं काय आहे की तिथे आपण व्हिडिओ नाही करू शकत. मला तर खूप अननेसेसरी वाटलं. एनिवेज असं सगळं हातात घेऊन आलो कारण तसंही कारमध्येच जायचं आहे. मी आलेली आहे घरी. आता हे चाललेले आहेत सोडून मला. काय काय माझा नवरा आणि माझी नणंद आता चाललेले आहेत आणि इथे मम्मी त्यांना काय देते? आळूची पानं. वाव किती छान वाटतं नाही ते निसर्ग बघायला. इथे आळूची पानं आहेत. वाव हे बघ कलर किती मस्त वाटतं ना. सुंदर असं कलर. सनसेट बघ इथून सनसेट पण दिसतो. मम्मी देते मम्मींसाठी भेट. आळूची पानं. ही माझ्या तर ह्याच्यावरती काय पडलं? नारळ. नारळाचा फूल. बेबी नारळ. अगं ते बघ वरती इथे कोंब फुटल्या बघ. ते पडलं माझ्या डोक्यात. बाद झालं. मंगू झालं झाड बघ. कुठत बस पण रोज रोज खायला पण कंटाळा येतो मग. अरे ऑलरेडी मम्मी केलेलं आहे. आता ते त्यांनी फ्रीज वर ठेवलेलं आहे. मग आता ते चालू आहे. आम्ही खातोय. बाई ही कोणाची चप्पल घातली? मी गुड्डीची चप्पल घातली काय? मी नाही चालली आता. आता मी राहायला चाललीये. कुठला? मी शेतात काम करत होतो. हा बघा हा शेतात काम करून आलेला आहे. मी गोरीच आहे समजलं ना. हे बघा काका शेतावरून आलेले आहेत आता. ओके आवडणी चालू आहे. आणि काकांच्या याच्यात जा मग बागेत नंतर. जर लाईट पडत होती मी चांगली दिसत होती. तुला नव्हतं काय चांगला दिसत? गोरा दिसताय. मी आलेली आहे श्रावणला. ए हॅपी फ्रेंडशिप डे. विच रील? कुठले रील? कुठे काय टाकलाय मी? टाकलंय बघ तुझा इंस्टा आयडी खोल. असं काय टाकलंय मी? टाटा. 7 दिवस आता खूप दुःखात जातील माझे. आणि काय आता चला. चुप.